नमस्कार. मी राजमती विवेक ठेंग, ठेंग क्लासेस बुलढाणा. आज आपण डॉक्टर होमी बाबा स्पर्धा परीक्षेविषयी जाणून घेणार आहोत. डॉक्टर होमी बाबा स्पर्धा परीक्षा ही स्टँडर्ड 6 आणि स्टँडर्ड 9 च्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा ही विज्ञान विषयावर आधारित आहे. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची आवड निर्माण व्हावी, वैज्ञानिक दृष्टिकोन तयार व्हावा, विज्ञान विषयाविषयी रुची वाढावी यासाठी मुंबई सायन्स टीचर असोसिएशनद्वारे 1981 पासून डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक कॉम्पिटिशन घेतली जाते. या परीक्षेमध्ये 4 स्टेजेस आहेत. फर्स्ट स्टेज theory competition, second stage practical exam, next one project, third stage project interview आणि शेवटी प्राइज डिस्ट्रीब्युशन. सो फर्स्ट स्टेज आहे रिटन टेस्ट. याचं नाव जरी रिटन टेस्ट असलं तरी इथे मुलांना लिहायचं नाही आहे. 100 क्वेश्चन्स आहेत की जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत. One question having 4 options. So 100 questions having 100 marks and student have to solve in 90 minutes. इथे मुलांना 100 मल्टिपल चॉईस क्वेश्चन 100 मार्कासाठी आहेत आणि 90 मिनिट्स मध्ये मुलांना ते सॉल्व करायचे आहेत. स्टेज 1 चे जे मार्क्स मिळालेले आहेत त्याचं कन्व्हर्शन 30 मार्क्स मध्ये होतं. टॉप 7.5% स्टुडंट्सला नेक्स्ट स्टेज म्हणजेच प्रॅक्टिकल स्टेजसाठी क्वालिफाय केलं जातं. आता कोणते 7.5% स्टुडंट्स, तर प्रत्येक रिजन मधून 7.5% स्टुडंट सिलेक्ट केले जातात नेक्स्ट स्टेजसाठी, जी आहे प्रॅक्टिकल टेस्ट. But students, you have to score maximum marks so that your conversion out of 30 will be more and it will be helpful to you for next stage, that is the practical stage. So you have to study hard, you have to plan according to that. Second stage आहे practical stage. 6 standard साठी स्टुडंट्सला 5 practicals परफॉर्म करायचे आहेत. स्टुडंटला स्वतः एक्सपेरिमेंट्स करायचे आहे, त्याचे ऑब्झर्वेशन टेबल मध्ये नोट डाऊन करायचे आहेत. त्याच्या खाली काही वायवा क्वेश्चन्स दिलेले असतील त्याचे आन्सर्स लिहायचे आहे. सो 6 स्टँडर्ड साठी 5 प्रॅक्टिकल्स येतात. 30 मार्क्स ची ही प्रॅक्टिकल टेस्ट एक्झाम आहे आणि 30 मिनिट्स मध्ये स्टुडंटला हे 5 प्रॅक्टिकल्स परफॉर्म करायचे आहेत. Top 10% students are selected for stage 3, that is project, and stage 4th interview. फक्त टॉप 10% स्टुडंटच सिलेक्ट केले जातात. पुन्हा ही मेरिट लिस्ट कशी लागते? ही मेरिट लिस्ट प्रत्येक रिजनची वेगळी असते, प्रत्येक मीडियम साठी वेगळी असते. थर्ड स्टेज आहे 9 स्टँडर्ड साठी सेकंड स्टेज जी प्रॅक्टिकल आहे, यात 5 एक्सपेरिमेंट्स नाही पण 3 एक्सपेरिमेंट्स येतात. फिजिक्स 1 एक्सपेरिमेंट 10 मार्क्स, बायोलॉजी 5 स्पेसिमेन 10 मार्क्स or sometime 10 specimen 10 marks, chemistry 1 experiment 10 marks. For 9 standard also 30 marks exam 30 minutes. 9 स्टँडर्ड साठी देखील तेच आहे. टॉप 10% स्टुडंट्स आर सिलेक्टेड फॉर नेक्स्ट स्टेज, दॅट इज थर्ड स्टेज प्रोजेक्ट अँड फोर्थ स्टेज इंटरव्ह्यू. So stage third, action research project. Every year there will be separate subject. प्रत्येक वर्षी नवीन विषय दिला जातो. 6 स्टँडर्ड साठी वेगळा, 9 स्टँडर्ड साठी वेगळा. स्टुडंट्सला
कुठली तरी एक समस्या निवडून त्याविषयी ऍक्शन रिसर्चचा प्रोजेक्ट बनवावा लागतो. त्यांना नोंदी घ्यावे लागतात, त्याचं विश्लेषण करावं लागतो आणि असा ऍक्शन रिसर्चचा प्रोजेक्ट स्टुडंटला लिहायचा असतो आणि त्याची PDF MSTA ला सेंड करायची असते. फोर्थ स्टेज आहे दॅट इज इंटरव्ह्यू. ऍक्शन रिसर्च 30 मार्क्स, इंटरव्ह्यू 30 मार्क्स, practical 30 marks, your theory marks is converted into 30. So final result हा तुमचा 120 120 मार्क्स पैकी असणार आहे. स्टेज 4 इंटरव्ह्यू. इथे स्टुडंटच्या 2 इंटरव्ह्यू होतात. एक जनरल सायन्स स्कूल सिलेबस विषयावर आधारित क्वेश्चन्स विचारले जातात आणि दुसरा इंटरव्ह्यू तुम्ही ऍक्शन रिसर्च प्रोजेक्ट जो केलेला आहे त्याविषयी तुम्हाला क्वेश्चन्स आन्सरिंग केले जातात 4th स्टेजमध्ये इंटरव्ह्यू. सो प्रत्येक वेळेस सेपरेट थेअरी एक्झाम झाल्यानंतर प्रॅक्टिकल एक्झाम झाल्यानंतर प्रत्येक वेळेस सेपरेट मेरिट लिस्ट असते. ती जी मेरिट लिस्ट आहे ती 6 स्टँडर्ड 9 स्टँडर्डची वेगळी, मीडियमची वेगळी, इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, देन ऑदर मीडियम अशी सेपरेट मेरिट लिस्ट असते की जी स्टँडर्ड, मीडियम अँड रिजन वाईज सेपरेट मेरिट लिस्ट असते. ज्या विद्यार्थ्यांनी स्टेज 1 क्वालिफाय केलेलं आहे, प्रॅक्टिकल एक्झाम क्वालिफाय केलेली आहे, प्रोजेक्ट सबमिशन केलेला आहे, इंटरव्ह्यू दिलेला आहे, त्यानंतर शेवटची स्टेज आहे ती म्हणजे मेडल डिस्ट्रीब्युशन्स. टॉप 10% स्टुडंट्सला गोल्ड मेडल, 3000 रुपीज स्कॉलरशिप अँड सर्टिफिकेट्स दिलं जातं. देन बिलो दॅट 60% स्टुडंट्स जे आहेत त्यांना सिल्वर मेडल, 2000 स्कॉलरशिप सर्टिफिकेट दिलं जातं. 30% स्टुडंट्सला ब्रॉन्झ मेडल, 1000 रुपीज स्कॉलरशिप अँड सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशन केलं जातं. सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशन हे एप्रिल महिन्यात होत असतं, 1st किंवा 2nd संडेला. सो तुम्हाला तुमच्या मुलांना डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेसाठी तयार करायचं असेल, त्यासाठी तुम्ही तुमच्या मुलांसाठी उत्कृष्ट असे क्लासेस शोधत असाल तर तुम्ही ठेंग सायन्स क्लासेसला जॉईन करू शकतात. देर इज अन एक्सक्लुझिव्ह ऑनलाईन क्लासेस अल्सो अवेलेबल फॉर 6 स्टँडर्ड अँड 9 स्टँडर्ड. 6 स्टँडर्ड आणि 9 स्टँडर्ड साठी आपण डॉक्टर होमी भाभा एक्झाम परीक्षेचे क्लासेस घेत असतो. 2017 पासून आपण क्लासेस घेत आहोत. इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम दोन्ही मीडियमसाठी क्लासेस अवेलेबल आहे. यावर्षी प्रथमच आपण मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन सेपरेट बॅच घेणार आहोत की ज्यामध्ये आपण मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांचा डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेचा कोर्स कंप्लीट केला जाईल. इंग्लिश मीडियम, CBSE, ICSE, सेमी स्टुडंटसाठी आपण आधीपासूनच क्लास घेत आहोत. इथे नवीन सांगण्याचं विशेष की मराठी मीडियमच्या स्टुडंटसाठी या वर्षी 15 एप्रिल पासून आपण त्यांच्यासाठी देखील सेपरेट बॅच स्टार्ट करत आहोत. क्लासेसचा टायमिंग राहणार 7:15 to 8:15 6 स्टँडर्ड साठी, 8:30 to 9:30 PM 9 स्टँडर्ड साठी. इथे प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष दिलं जातं. अनुभवी व तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत. पूर्ण सिलेबस कंप्लीट केला जातो, संपूर्ण अभ्यासक्रम शिकवला जातो, त्यावर आधारित प्रश्नसंच सॉल्व्ह करून घेतले जातात. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा सराव करून घेतला जातो. विशेष म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही क्लासेस अवेलेबल आहेत. सो तुम्हाला क्लासेस विषयी, बॅच विषयी काही माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरला कॉल करू शकतात 9260049421.
व्हॉट्सॲप नंबर आहे. थँक यू सो मच.